नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। आज मी करत आहे मसाला भेंडी। बघा आता कशी करते सोप्या पद्धतीने। आधी आपण कढई ठेवलेली गॅसवर, गॅस फास्ट करते आणि तेल टाकायचं। तेल मी दोन माप टाकते आणि अगोदरच्या व्हिडिओला मी कांद्याची केली, पण मी आता लसणाची भेंडी करणार आहे। बघा, आधी आपण लसूण टाकायचं, मस्त असं लसूण जास्त करायचं। हे बघा, आता मी कढीपत्ता टाकते, लसूण टाकते, 7-8 पाकळ्या चेचून घेतले लसूण ठेचून, आणि कढीपत्ता घेतला टाकले, आणि हे बघा मिडियम साईजचे 2 टमाटर, भेंडी स्वच्छ धुवून हे असे भेंडी स्वच्छ धुवून अशी मिडियम साईजची कापायची। हे बघा, आता मी ह्याच्यात मसाले टाकते। अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी मिरची टाकून ठेवते भेंडी, आता मी चटणी टाकून भेंडी करते। हे बघा, मी 1 चम्मच चटणी टाकते, आता मी मीठ टाकते, हळद, टाकून सर्व मसाले हलवायचे व्यवस्थित। मस्त अशी छान होते। मसाला मस्त असं भाजून आता भेंडी कापून घेतले, काय अगोदर मी भाजली वगैरे काय नाही, डायरेक्ट कापून पुसून आता मी ह्याच्यात टाकते। गॅस लो करायचा, आता ठसका उठतो घरात। चटणी टाकली ना, हलवायचं व्यवस्थित। अशी करा माझ्यासाठी, खूप छान होते भेंडी। माझी भेंडी आवडल्यास बस लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आता आपण भेंडी 10 मिनिटं वाफेवर शिजू द्यायची। आता बघूया आपली भेंडी। जरा मी परतते अशी, अजून आपण आपली भेंडी अजून शिजली नाही, अशी वाफेवर शिजवायची मस्त। आता मी अजून 5 मिनिटं झाकण ठेवते। चला आता आपण भेंडी बघूया। हे बघा, भेंडी आपली मस्त झाली, मस्त अशी शिजली अशी व्यवस्थित। आता आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट 2 चम्मच टाकते, हे पण आपण हलवून घेऊया व्यवस्थित। अशी डब्याला, मुलांना, टिफिनला, घरात खायला छान लागते भेंडी अशी मसाल्यातली। आता मी वरून कोथिंबीर टाकते।
मी हे ताटात काढून दाखवते. भेंडी आपली हे बघा, आता मी गॅस बंद करते. आपली भेंडी झाली. आता मी बघा काढते ताटामध्ये. मस्त अशी भेंडी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.